नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये दोन व्यक्ती असतील, एकाची मिथुन रास असेल आणि दुसऱ्याची धनु रास असेल, तर त्यांचं प्रेम किंवा त्यांचं जे रिलेशनशिप आहे हे कशा प्रकारे फुलत जाईल, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात, दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असेल, त्यांच्या अपेक्षा कशा प्रकारच्या असतात, या सर्व संदर्भातल्या खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण मिथुन राशीबद्दल विचार करू. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायुतत्व आहे आणि ही जी रास आहे ती द्विस्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मिथुन राशी संदर्भात दिसून येते तो म्हणजे त्यांचा निरागसपणा. यांचा निरागसपणा हा अतिशय चांगल्या प्रकारे असतो आणि अतिशय खुल्या मनाची ही माणसं असतात. त्याच्यावरती तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता, विश्वास ठेवू शकता. लहान मुलाप्रमाणे यांचं एकंदरीत जग असतं किंवा त्याप्रमाणेच त्यांचं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. जसे लहान मुलं ही अगदी निरागस असतात, छोट्या मोठ्या गोष्टींचा त्यांच्यावरती परिणाम होत असतो आणि प्रत्येक दिवशी त्यांचे 3-4 वेळा तरी मूड स्विंग होतात. आता हे जे मूड बदलतात किंवा ज्यांची मानसिकता बदलते याच्याकरता फार मोठं कारण असं चालत नाही. कोणी सहज जरी काय वेगळं बोललं किंवा तिखट बोललं तरी यांचा मूड हा बदलतो. हा प्रकार साधारण मिथुन राशीमध्ये दिसून येतो आणि मूड व्यवस्थित होण्याकरता सुद्धा फार काय मोठ्या इच्छा अपेक्षांची किंवा वस्तूची तशी काही गरज नसते. सहज सुंदर जरी ह्यांचे कोणी चांगल्याबद्दल यांच्याबद्दल बोललं तरी सुद्धा त्यांचा मूड एकदम रिफ्रेश होऊन जातो. तर अशा प्रकारची ही रास आहे. वागणं, बोलणं, चालणं, पसंती यामध्ये अस्थिरता ही थोडी जास्त प्रमाणात दिसून येते. एकंदरीत अस्थिरता हाच काय तो स्थिर गुण वृषभ राशीच्या मिथुन राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येतो. म्हणजे यांची जे फॅशन सेन्स आहे, कपड्याची पद्धत आहे ही सुद्धा कायम बदलत असते. एकच एक स्थिर असं काही नसतं. वागणं, बोलणं हे सुद्धा थोडंसं तुम्हाला वेगळं राहायला वाटेल. अर्थात त्यांचं बोलणं खूप चांगलं असतं. म्हणजे यांची वाणी चांगली असते आणि नेहमी विचार करतात की आपल्या वाणीने दुसरा दुखावला जाणार नाही. शब्दावरची पकडसुद्धा चांगली असते. लहानपणापासून चौकस चिकित्सक असल्या कारणामुळे बरेचसे प्रश्न यांच्याकडे असतात आणि त्या प्रश्नांचे उत्तरसुद्धा हे घेतात. अर्थात कुठल्या एखाद्या विषयावरती संपूर्ण सखोल ज्ञान नसतं, परंतु बऱ्याचशा विषयांची माहिती असते. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीबरोबर त्याच्या आवडीच्या विषयावरती सहजपणे संवाद साधू शकतात आणि यामुळेच त्यांचं मित्रमंडळ हे थोडंसं जास्त असतं. सध्याच्या कालावधीमध्ये ज्याला आपण सोशल नेटवर्किंग्स आहे किंवा त्या प्रकारचे जे प्लॅटफॉर्म त्याच्यामुळे हे जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहतात आणि शेअरिंग यांना खूप आवडतं. मित्रांचा गोतावळासुद्धा खूप जास्त असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडीशी यांची निर्णय क्षमता कमी असते. म्हणजे निर्णय क्षमता या बाबतीमध्ये किंवा एखादा निर्णय घ्यायचा तर त्याबद्दल द्विधा अवस्था मनामध्ये निर्माण होते आणि त्यामुळेच बऱ्याचशा वेळा निर्णय घेतले जात नाही. हा या एका गुणावरती त्यांनी काम करणं गरजेचं आहे. म्हणजे 2 सशाच्या मागे धावलं तर एकही हाती लागत नाही. अशा प्रकारचा त्यांचा कधी बऱ्याच वेळेस त्यांना अनुभव येतो. याच्यावरती थोडंसं काम करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे मनाने मात्र खूप साफ असतात, स्वच्छ असतात. जी कामं हाती घेतील ती पूर्ण करून दाखवतील. जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा किंवा हार्ड वर्किंग नेचर हा प्रकार या राशीमध्ये सहसा दिसून येत नाहीत. बघू, करू असा प्रकार दिसून येतो, परंतु स्वभावाने खूप चांगले असतात. ही गोष्ट मात्र नक्की असते. कोणाला फसवणं, कोणाच्या अपरोक्ष काही बोलणं हा प्रकार या राशीमध्ये अजिबात दिसणार नाहीत, की जे खूप चांगले असतात, मनाने खूप चांगले असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये बोलणं जास्त आहे, अकाउंटन्सी आहे, फिरणं आहे, अशा प्रकारचे क्षेत्र किंवा त्या प्रकारच्या क्षेत्रामध्येच ही माणसं सेटल असतात. एखाद्या गोष्टीबद्दल फार काय पॉझिटिव्हनेस हा या राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येत नाही. भिन्नलिंग व्यक्तीप्रती आकर्षण हे या राशीमध्ये निश्चितच दिसून येतं. आता आपण चर्चा करू धनुराशीबद्दल. धनुराशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये भाग्यसणामध्ये किंवा 9व्या सणामध्ये येणारी ही रास आहे. गुरुची रास आहे, तत्व अग्नी आहे आणि द्विस्वभाव या राशीचा प्रकृती आहे. एकंदरीत या राशीमध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की दिसून येते ती म्हणजे ऊर्जा. जबरदस्त अशा ऊर्जेने ओतप्रोत अशा प्रकारची ही रास आहे. कुठलंही काम यांच्यासमोर आलं की ते लगेचच्या लगेच करून मोकळे होतात, अधीर होतात. म्हणजे एखादं काम पटकन करून मोकळं व्हावं हे या राशीला आवडतं आणि या राशीमध्ये ऊर्जा एवढी जबरदस्त असते. शांत राहणं, बघू, करू हा प्रकार या राशीमध्ये अजिबात नसतो. अगदी सहज शांत जरी बसले असते तरी यांच्या शरीराचा एखादा ना एखादा अवयव हा हलत डुलत असेल, हा प्रकार दिसून येतो. अर्थात ऊर्जा ही शरीरामध्ये जबरदस्त दिसून येते आणि या राशीची जी व्यक्ती असते त्यांचं घरच्यांपेक्षा घरातल्या बाहेरच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्याशी जास्त जमतं, पटतं. त्यामुळे समाजशील अशा प्रकारची ही रास आहे. यामागे दुसरं सुद्धा एक कारण आहे, ते म्हणजे धनु राशीच्या व्यक्ती असतात या बऱ्याच प्रमाणात मदत करणाऱ्या असतात. हेल्पफुल ज्याला आपण म्हणतो, तो व्यक्ती ओळखीचा असो नसो त्याला मदत करतील, आपल्याला जेवढी झेपतील जमतील तेवढी मदत करतील. त्यामुळे मदतीला धावून जाणारी व्यक्ती आणि जबरदस्त अशी ऊर्जा, त्यामुळे या व्यक्ती समाजामध्ये जास्त प्रसिद्ध असतात. अर्थात घरातल्या व्यक्तींशी यांचं नातं तेवढंसं काय चांगलं राहत नाही.
याच्यामागे कारण असं ही तसं घरामध्ये यांचा पायसुद्धा टिकत नाही आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अगदी सकारात्मक असतो आणि जरी यांच्या आयुष्यात कितीही दुःख असली तरी समाजाकडे किंवा जीवनाकडे बघण्याचा हा सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे यांच्याकडून बरेच जण ऊर्जा घेतात किंवा यांच्याकडून बरेच जण प्रेरणादायी असतात आणि मानव जातीबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन किंवा मदतीचा हात देणारी ही रास असल्या कारणामुळे या राशीच्या व्यक्ती या सगळ्यांना हव्याशा वाटतात. अशा कोणत्या विषय की ज्यावरती काम करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला वाटू शकेल की या व्यक्ती ज्या आहेत त्यांच्याकडे थोडासा अहंकार आहे किंवा या व्यक्ती आहेत या गोष्टींशी तेवढ्याशा सिरियस नाहीत, परंतु यांच्याकडे कामच एवढी जास्त प्रमाणात असतात तर ती कामं करता करता बऱ्याच वेळेस जवळच्या व्यक्तीच्या संदर्भात किंवा जवळच्या व्यक्तीला असं वाटू शकेल की हा जो व्यक्ती आहे रिलेशनशिपमध्ये तेवढासा सिरियस नाही, परंतु मुळात तसं काही नसतं. आता जसं आपण चर्चा करतो आहोत की मिथुन राशी आणि धनु राशी ज्या आहेत ह्या परस्पर रिलेशनशिपमध्ये असतील. लक्षात घ्या, या दोन्ही राशी आहेत ह्या कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये समोरासमोर येणाऱ्या राशी आहेत आणि समोरासमोर येणाऱ्या राशीमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं आकर्षण तयार होतं किंवा असतं. हा प्रकार या दोन्ही राशीमध्ये दिसून येतो. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी या दोन्ही राशीमध्ये अगदी कॉमन आहे ती म्हणजे निर्णय क्षमता. दोन्ही राशींना निर्णय लवकर घेता येत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस या दोन्ही राशी समजा रिलेशनशिपमध्ये असतील तर निर्णय परत येतच नाही, फक्त रिलेशनशिपमध्येच गुंतून राहतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मिथुन रास आहे त्यांना चालतं आणि जी धनुरास आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रकार भाग येतो. कधीकधी धनुराशीचं जे ॲरोगन्स आहे किंवा अति जी ऊर्जा आहे ती ऊर्जा थोडीशी बाधक ठरू शकते यांच्या रिलेशनशिपला, कारण त्याची सवय ही मिथुन राशीला सहसा नसते. मिथुन रास जी आहे ती थोडीशी लहान मुलासारखी आहे आणि एखाद्या गोष्टीवर थोडीशी जास्त विचार करणार आहे. एखादी गोष्ट जी की धनुराशीला अतिशय कॉमन वाटेल ती मिथुन राशीला मात्र मोठी वाटू शकेल आणि त्याचा परिणाम तुमच्या नातेसंबंधावरती होऊ शकेल. मिथुन राशीची व्यक्ती छोट्या मोठ्या गोष्टींचा लवकर स्ट्रेस घेणारी आहे आणि त्याचे परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावरती होतात. आता ही गोष्ट धनुराशीच्या बाबतीत थोडीशी वेगळी असते. धनुराशीच्या व्यक्ती छोट्या मोठ्या कारणाने तशा धरल्या जात नाही, त्यांच्यासाठी छोटी मोठी कारणं ही छोटी मोठीच असतात. या छोट्या मोठ्या गोष्टींचा जर का विश्वास ठेवला, ज्या छोट्या मोठ्या गोष्टींचा जर का विचार केला आणि त्याबद्दल थोडंसं ॲडजस्ट केलं तर अर्थात तुमचं जे रिलेशनशिप आहे यामध्ये मोठे काही प्रॉब्लेम येणार नाहीत आणि त्यामुळे त्याचा त्रास तुमच्या नातेसंबंधावरती होणार नाही. परंतु इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की मिथुन रास आणि धनुरास दोन्ही समजा रिलेशनशिपमध्ये असेल तर कमिटमेंट किंवा रिलेशनशिपच्या पुढे येणारी जी गोष्ट आहे त्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील, कारण या राशी सांगितल्याप्रमाणे निर्णय क्षमता कमी असल्या कारणामुळे फक्त रिलेशनशिपमध्ये आनंद मानणारा होऊ शकते, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे होतं प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये मिथुन आणि धनुरास असेल तर त्यांचं प्रेम किंवा रिलेशनशिप कशा प्रकारे पुढे जाईल या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.